10 जानेवारी 2026 या रात्री सोमनाथच्या आकाशात 3000 ड्रोन्सने ओम साकारलं गेलं तेव्हा संपूर्ण जग त्याच्याकडे पाहत होतं. आज जिथे ड्रोन उडतायत तिथे 1000 वर्षांपूर्वी याच आठवड्यात अर्थात जानेवारी 1026 मध्ये आगीचे रोळ उठत होते. मोहम्मद गझनी सोमनाथ संपवायला आला होता. त्याला वाटलं मूर्ती तोडली की संस्कृती संपेल, सोनं लुटलं की अस्मिता संपेल. पण गझनीला हे माहित नव्हतं, दगड तोडता येतात पण आत्मा नाही. आज 1026 ते 2026 या प्रवासाला 1000 वर्ष पूर्ण होत आहेत. शाळेच्या पुस्तकांनी तुम्हाला गझनीची लूट शिकवली पण सोमनाथचा प्रतिकार शिकवला नाही. आज डिकोड करूयात 17 वेळा तोडूनही 18व्या वेळी सोन्यासारखं सोमनाथ मंदिर कसं उभं आहे. इतिहास सांगतो की गझनी आला आणि त्याने मंदिर लुटलं, पण सत्य आहे गझनीला मंदिराच्या गाभाऱ्यात जायला 3 दिवस लागले. याला कोणी रोखलं? राज्याच्या सैन्यानं नाही, पण 50,000 सामान्य नागरिकांनी. त्यात हिंदू जमातातील सगळे घटक होते. त्यांच्याकडे चिलखत नव्हतं, त्यांच्याकडे धर्मनिष्ठा होती. या लढाईमध्ये आपण एका महानायकाला विसरून गेलो, वीर हमीरजी गोहिल. लाठी संस्थानाचा हा 16 वर्षांचा राजकुमार. तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, पण हा तरुण स्वतःच्या लग्न मंडपात उभा होता जेव्हा त्याला कळलं की सोमनाथवर हल्ला झालाय. तेव्हा त्याने त्याच्या नववधूला सांगितलं, आता माझं लग्न मृत्यूशी होईल. तो मांडव सोडून रणांगणात आला आणि मंदिराच्या पायरीवर लढता लढता धारातीर्थी पडला. आज मंदिराबाहेर त्याचा पुतळा उभा आहे जो सांगतो धर्म दगडांनी नाही तर रक्ताच्या बलिदानाने टिकतो. गझनी नंतर खिलजी आला, मुझफ्फर शाह आला आणि औरंगजेब आला. औरंगजेबाचा फरमान होतं, मंदिर अशा प्रकारे तोडा की तिथे पुन्हा दिवा लागला नाही पाहिजे. पण हिंदू राजांची एक स्ट्रॅटेजी होती, तुम्ही एकदा तोडाल तर आम्ही दोनदा बांधू. यात सर्वात मोठं योगदान हे मराठा साम्राज्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं आहे. 1783 मध्ये त्यांनी ओळखलं की मुघल पुन्हा एकदा आक्रमण करतील. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी मुख्य मंदिराच्या शेजारील जमिनीखाली एक गुप्त गर्भगृह बांधलं आणि तिथे पूजा सुरू केली. ही केवळ भक्ती नव्हती, ती जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती. त्यांनी मोगलांना संदेश दिला, तुम्ही वरचा दगड तोडू शकता पण आमच्या देवाला हात लावू शकणार नाहीत. आज मुख्य मंदिर उभे राहूपर्यंत अहिल्यादेवींच्या त्या छोट्या मंदिरानेच सोमनाथची ज्योत तेवत ठेवली आहे. 1000 वर्षानंतर 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. सरदार पटेलांनी सोमनाथच्या समुद्रात शपथ घेतली, सोमनाथ पुन्हा उभा राहील. पण याला विरोध कोणी केला? आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी, अर्थात पंडित नेहरूंनी. पंडित नेहरूंनी ह्याला हिंदू रिवायवलिझम म्हणून विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की सेक्युलर सरकार मंदिर बांधू शकत नाही. सरदारांनी उत्तर दिलं, आम्हाला सरकारचे पैसे नकोत, आम्ही लोकांकडनं पैसे गोळा करू. जेव्हा उद्घाटनाची वेळ आली तेव्हा नेहरूंनी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना पत्राद्वारे सल्ला दिला की तुम्ही तिथे जाऊ नका, हा सेक्युलरिझमला धरून नाही. पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक होते. ते तिथे गेले आणि त्यांनी एक ऐतिहासिक वाक्य उच्चारलं. 11 मे 1951 सोमनाथचा कळस चढवला गेला. तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणाले? ते म्हणाले, सोमनाथचे मंदिर हे सिद्ध करतं निर्मितीची ताकद ही विध्वंसाच्या ताकदीपेक्षा नेहमीच मोठी ठरते. हे वाक्य फक्त मंदिरापुरतं नव्हतं, हे वाक्य भारताच्या रेझिलियन्स बद्दल होतं. आम्ही त्या संस्कृतीचे वारसदार आहोत तिथे राखेतून पुन्हा जन्म घेतो. आणि आज 2026 मध्ये सोमनाथ काय आहे? पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमनाथ ट्रस्ट आज मॉडर्न मॅनेजमेंटची एक केस स्टडी आहे. जे लोक म्हणतात की मंदिर मागासलेले असतात त्यांनी एकदा डेटा बघावा. पहिला मुद्दा, महिला शक्ती. इथे काम करणाऱ्या 900 लोकांपैकी 262 महिला आहेत. मंदिरांचे बिल्ववन पूर्णपणे महिला सांभाळतात. दुसरा मुद्दा, ग्रीन टेम्पल. इथे निर्माल्यापासून खत बनतं आणि प्लास्टिक पासून पेवर ब्लॉक्स. तिसरी, इकॉनॉमी. वर्षाला 1 कोटी भाविक इथे येतात, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची अर्थव्यवस्था चालते. यालाच मी म्हणतो सॅफ्रन मॉडर्निटी. पाय संस्कृतीत आणि डोके विज्ञानात. मित्रांनो, सोमनाथचा इतिहास आपल्याला एक गोष्ट शिकवतो, जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आजचे हे स्वाभिमान पर्व त्या 50,000 ज्ञात अज्ञात हिंदू हुतात्म्यांना मानवंदना आहे.
हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवा, कारण आपण फक्त वाचलो नाही तर आपण जिंकलो आहोत. जय सोमनाथ, जय हिंद.